मित्रांनो, ग्रामसेवक या पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचा सिलेबस काय, सिलेबसची कॉपी मित्रांनो ऑलरेडी जी आहे ती दिलेली आहे आपल्याला जिल्हा परिषदेने, परंतु त्याच्यामध्ये डिटेलमध्ये गोष्टी ज्या आहेत त्या दिलेल्या नाहीये. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिक आणि अतांत्रिक दोन्ही विषयांचे मित्रांनो आपण डिटेलमध्ये घटक पाहणार आहोत, टॉपिक पाहणार आहोत की कुठले कुठले टॉपिक तुमच्यासाठी इंपॉर्टंट आहे, आयबीपीएस काय काय विचारतं, ठीक आहे, परीक्षेचं स्वरूप वगैरे सर्व काही आपण कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ छोटासाच राहील, कमी वेळेमध्ये आपण सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महत्त्वाचे सोबतच मी तुम्हाला बुक लिस्ट सुद्धा सांगणार आहे. सिलेबस कव्हर करता करता विषयासोबतच मी तुम्हाला बुक लिस्ट कुठलं पुस्तक मित्रांनो लागतं ते सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून ठेवायचे, कारण की मित्रांनो तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी जर फॉर्म भरलाय तर ह्या व्हिडिओचे मित्रांनो तुम्हाला फार हेल्प होणार आहे तुमच्या अभ्यासामध्ये आणि इतर सर्व गोष्टींमध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तात्काळ सबस्क्राईब करून घ्यायचे. आणि इम्पॉर्टंट आपले टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. इथे देखील मित्रांनो आपण क्विज चालू असतात, विविध महत्त्वाचे अपडेट असतात, सगळे काही इथे मित्रांनो येत असतात, त्याच्यामुळे जॉईन करून घ्यायचे. आणि जर तुम्ही मित्रांनो ग्रामसेवक पदासाठी तयारी करतायत तर मित्रांनो तुम्हाला जर ग्रामसेवक या पदासाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल महाराष्ट्रातल्या बेस्ट फॅकल्टी सोबत मित्रांनो जर तयारी करायची असेल तर तुम्ही ही सुपर रेकॉर्डेड बॅच जी आहे मित्रांनो आपली जॉईन करू शकता. तर याच्यामध्ये कदम सरांनी मित्रांनो जबरदस्त लेक्चर घेतलेले, बाकीचे सुद्धा मित्रांनो टीचिंग टीम जी आहे ती इथे तुम्ही पाहू शकतात. तर तुम्हाला ऍप डाउनलोड करायचे, तिथे डेमो लेक्चर्स वगैरे पहा आणि नंतर मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकतात. आणि कुणाला जर फक्त तांत्रिक बॅच आवश्यक असेल तर मित्रांनो तुम्ही काय करायचंय, माझा व्हॉट्सअप नंबर मित्रांनो 9112400894 ह्या नंबरला मित्रांनो तुम्ही मेसेज करू शकतात. फक्त जर तुम्हाला तांत्रिक बॅचची आवश्यकता असेल तर तांत्रिक बॅच म्हणजे ग्रामसेवकची तांत्रिक बॅच. ठीक आहे, चला आपण डिटेलमध्ये सिलेबस डिस्कस करूयात. तर बघा मित्रांनो, ग्रामसेवक हे जे पद आहे तर ते 12वीवर बेस आहे. 12वीच्या बेसवर मित्रांनो हे पद आहे. याच्यासाठी एकूण 5 विषय तुम्हाला आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता व तांत्रिक. किती विषय झालेत? 5 विषय झाले. ठीक आहे, आता ही परीक्षा मित्रांनो 200 गुणांची, 200 मार्क तुम्हाला असणार आहे आणि कालावधी याच्यासाठी टाइम किती असणार आहे? 2 तास तुमच्याकडे असणार आहे. तर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप कसं एकदा थोडक्यात समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला वारंवार याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. तर बघा, मराठी या विषयासाठी 15 प्रश्न असणार आहेत. किती प्रश्न? 15. त्याच्यासाठी 30 गुण असणार आहे. प्रत्येक प्रश्न मित्रांनो किती मार्क्सला असणार आहे? तर 2 मार्क्सला असणार आहे. प्रत्येक प्रश्न 2 मार्क्सला असणार आहे. अशा प्रकारे 15 प्रश्न 30 मार्क्सला, आणि माध्यम मराठी आहे ते मराठीमध्येच द्यावं लागेल. इंग्रजीसाठी मित्रांनो 15 क्वेश्चन्स, मार्क्स किती? 30. इंग्लिशमध्ये, इंग्लिश भाषा आहे मित्रांनो, जी भाषा आहे ती त्याच भाषेमध्ये तुम्हाला त्याचा पेपर किंवा प्रश्न असतात. ठीक आहे, एवढी साधी गोष्ट आहे मित्रांनो, काही काही विद्यार्थ्यांना समजत नाही. सामान्य ज्ञान, जीके साठी मात्र मित्रांनो तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण पर्याय जे आहे ते उपलब्ध असतील. आता काही काही विद्यार्थ्यांना विश्वास नसतो की तुम्ही कशावरून सांगता, तर हे मित्रांनो सिलेबसची जी कॉपी जिल्हा परिषदेने पुरवलेली आहे त्याच्यातून आहे. इथे बघा मी हायलाइट सुद्धा करून दिलेले आहे, मराठी व इंग्रजी, मराठी व इंग्रजी या तिन्ही विषयांसाठी. ठीक आहे, तर हे जे 4 नॉन टेक्निकल विषय आहेत तर मित्रांनो 15 प्रश्न असतात याच्यासाठी प्रत्येकी, आणि प्रत्येकी 30 गुण असतात. अशा प्रकारे याच्यासाठी मित्रांनो प्रश्न किती झालेत? तर 60 प्रश्न झालेत, आणि गुण किती झालेत? तर 120 गुण झालेत. आणि राहिले आपले 40 प्रश्न मित्रांनो, तर हे 40 प्रश्न आणि त्याच्यासाठी गुण किती असतात? 80. अशा प्रकारे आपले टोटल किती प्रश्न असतात रे? 100 प्रश्न असतात, आणि मार्क्स किती असतात त्याच्यासाठी? तर 200 मार्क्स असतात, 200 गुण असतात. आलं लक्षात? ओव्हरऑल तुम्हाला स्वरूप समजलं, एक्झाम पॅटर्न समजला, आणि सगळ्यात महत्त्वाचा दर्जा जो असतो तो 12वी लेवलचा असतो. आता मी पुढे सिलेबस मध्ये तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. ठीक आहे, एवढं तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तुम्ही सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि तांत्रिक विषय या तिन्ही विषय जे आहेत ते मराठी किंवा इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये देऊ शकतात. ठीक आहे, तर चला सिलेबस आपण 1 बाय 1 कव्हर करूयात. तर बघा, सर्वात आधी आपण तांत्रिक विषय पाहूयात, कारण की बाकीचा सिलेबस जो आहे तो आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळे तो आपण थोडा फास्ट मध्ये घेऊयात. ठीक आहे, तर बघा ग्रामसेवक तांत्रिक. आता मित्रांनो या तांत्रिक विषयामध्ये अगोदर फक्त कृषी होतं, परंतु यावेळेस जो आहे तो सिलेबस वाढवलेला आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला समाजशास्त्र विषयक ज्ञान म्हणजे समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक फायदे. आता हे तुम्हाला कुठून करायचं आहे? आता नेमकं याच्यामध्ये काय काय असतं समजून घ्या. समाजशास्त्र 11वी 12वीला एक पुस्तक आहे समाजशास्त्र विषय म्हणून, तर त्या पुस्तकातून मित्रांनो तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे. आता समाज सुधारकांचे योगदान हे तर मित्रांनो तुम्हाला समुदाय संस्था, समाज सुधारकांचे योगदान, सामाजिक समस्या हे प्रश्न जे आहेत ना मित्रांनो, हे तुम्ही जेव्हा इतिहासातले जे काही चॅप्टर्स आहेत म्हणजे समाजा संदर्भात अभ्यासाला गेले, समाज सुधारकांबाबत अभ्यास करायला गेले, तर त्याच्यामध्येच मित्रांनो तुमचे हे होऊन जाईल. तुम्हाला फक्त समाज मानसशास्त्र जे आहे तर हा घटक जो आहे मित्रांनो, तर तो 12वीचे जे पुस्तक आहे त्याच्यातून अभ्यासावं लागेल. सामाजिक योजना, सामाजिक फायदे हे सुद्धा मित्रांनो त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पंचायत राज. आता पंचायत राज व्यवस्था सुद्धा मित्रांनो ऍड केलेले, याच्यात 73वी घटना दुरुस्ती अभ्यासायची, आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो ग्रामीण जे आहे ते स्पेशली अभ्यासायचं आहे. कशामध्ये? तर ह्या तांत्रिक घटकामध्ये तुम्हाला पूर्ण पंचायत राज जीके मध्ये तर आहेच मित्रांनो, आणि तिथे फक्त ग्रामीण नाही, तुम्हाला शहरी सगळ्या मित्रांनो ग्रामीण पूर्ण अभ्यास करायचा आहे. परंतु तांत्रिक मध्ये तुम्हाला याचे प्रश्न 2 घटकावर विचारले जातात, ते म्हणजे 73वी घटना दुरुस्ती आणि स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण याच्यामध्ये. ठीक आहे, आता हे कशातून करायचं? तर मित्रांनो याच्या मी तुम्हाला काही टेन्शन नका घेऊ, याच्या नोट्स मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्रामला किंवा ऍपवर मित्रांनो पाठवून देईल, तिथून तुम्ही करू शकतात. ठीक आहे, आता कृषी
विषयक ज्ञान, याचा मित्रांनो सर्वांना जवळपास कृषी विषयक ज्ञान जे आहे ते माहित असतं, कारण की ग्रामसेवकसाठी कृषी हा विषय असतो असंच म्हटलं जातं, बाकीच्या विषयाकडे कोणी पाहत नाही. तर बघा याच्यामध्ये कृषी मूलतत्वे म्हणजे तुम्हाला ऍग्रीचं कृषीचं बेसिक, शेतीचं मित्रांनो बेसिक सर्व गोष्टी माहित पाहिजे. पीक उत्पादन तंत्रज्ञान, फलोत्पादन, पीक संरक्षण, शेतीसाठी लागणारी अवजारं, सिंचन पद्धती काय असतात, ठिबक, तुषार, सर्व काही. त्यानंतर कृषी विस्तार माहिती तंत्रज्ञान, ऍग्री बायोटेक्नॉलॉजीवर सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहे विचारले जातात. आणि सहकार पतपुरवठा, सहकारी संस्था ज्या असतात तर त्या कसं चालतात, पतपेढी वगैरे. त्यानंतर पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, हे सर्व मित्रांनो हे कृषी विषयक तुम्हाला हे जे घटक दिसत आहेत ना, तर कदम सरांनी एकदम जबरदस्त पद्धतीने शिकवलेले आहे. एकदा तुम्ही जर ते मित्रांनो त्यांचे लेक्चर्स पाहिले ना, तर तुम्ही हे विसरणार नाही आणि तुमचा एक्झाम ओरिएंटेड तुमचा कसाही प्रश्न येऊ द्या याच्यावर तुम्हाला प्रश्न जो आहे तो सुटणार आहेत. आणि मित्रांनो कदम सरांनी जे लेक्चर्स घेतलेले तर मित्रांनो सगळे एक्झाम ओरिएंटेड आहेत, म्हणजे तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने पडेल, कसे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात त्यावरच आधारित मित्रांनो लेक्चर जे आहेत ते घेतलेले आहेत, तुम्हाला शिकवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ते लेक्चर्स एकदा नक्की पाहायचे. पुढे सेंद्रिय शेती, त्यानंतर कृषी आधारित उद्योग, कृषीवर कुठले कुठले उद्योग आधारित आहे, म्हणजे कृषी शेतीमाल जो आहे तो रॉ मटेरियल असतो, तर हे रॉ मटेरियलवर कुठले कुठले उद्योगधंदे जे आहेत ते आधारलेले आहेत. त्याच्यानंतर मृदा संधारण, त्याच्यानंतर जलसंधारण व्यवस्थापन आणि पर्यावरणीय बदल. आता पर्यावरणाचा एक विषय आहे मित्रांनो, त्याच्या सुद्धा 11वी-12वीचं एक पुस्तक आहे. आता दर्जा 11वी-12वीचा आहे मित्रांनो, आणि तुम्हाला जे सिलेबस मध्ये दिलंय ना तेच करायचं, बाकी लय फार गोष्टी करण्याच्या भानगडीत पडायचं नाहीतर तुमचा अभ्यास कंप्लीट नाही होणार. आता बघा इतर मध्ये काही दिल्या गोष्टी, आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, त्यानंतर केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाची विविध योजना, हे योजना मित्रांनो तुम्हाला करणं गरजेचं आहे. शेतकरी विमा योजना असेल, पोखरा एक योजना आहे बघा, पोखरा योजना, तर त्यावर प्रश्न असतात. त्याच्यानंतर कम्प्युटर, मूलभूत संगणक ज्ञान, याच्यावर सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रश्न जे आहेत पडतील. याच्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न मित्रांनो असतील. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, हा देखील मित्रांनो सोपा आहे, करून टाकायचा आहे. जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, हे सुद्धा मित्रांनो कव्हर केलेले आहेत व्हिडिओ लेक्चर्स मध्ये, आणि याची पीडीएफ देखील मी तुम्हाला पाठवून देईल, म्हणजे तुमचं तेवढं होऊन जाईल. आणि सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय बदल, तर मित्रांनो हे एकत्रितच तुम्ही करू शकता. जे पर्यावरणाचं मित्रांनो जे पुस्तक आहे 12वीचं, तर त्याच्यातून तुमचं कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, तर चला हा झाला तांत्रिक सब्जेक्ट. आता मित्रांनो आपण मराठी व्याकरणाकडे जाऊ. तर पहा मित्रांनो हे नॉन टेक्निकल विषय जे आहेत तर आता मी थोडंसं फास्ट मध्ये कव्हर करणार आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला व्याकरण असतं, आकलन क्षमता असतं आणि शब्दसंग्रह, 3 घटक असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणामध्ये काय करायचं बघा, हे स्टार केलेले जे घटक दिसत आहेत ना मित्रांनो, तर ते मोस्ट आयएमपी, तर हे तुम्ही रीड करायचं. आता मी डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथं जास्त घेणार नाही याच्यावर. जो आपला आरोग्य सेवकचा व्हिडिओ त्याच्यामध्ये डिटेल कव्हर केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला मित्रांनो हे विषय घेतलेले आहेत मी, आणि नंतर तांत्रिक विषय घेतला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर डिटेलमध्ये आपण चर्चा केलेली आहे. तर एक 25 मिनिटाचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्ही मित्रांनो नक्की पहा. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा तुम्हाला व्याकरणामध्ये हे घटक करायचे, हे इम्पॉर्टंट आहे, त्यावर प्रश्न. आणि आकलन क्षमता, उतारा वाक्य पृथक्करण, तर मित्रांनो हे इम्पॉर्टंट आहे, उतारा तर इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला इथे 15 मित्रांनो क्वेश्चन असणार आहे, परंतु उतारा तुम्हाला एक 2 ते 3 मार्क्ससाठी मित्रांनो 2 ते 3 प्रश्नांसाठी इथे येऊ शकतो. त्यानंतर शब्दसंग्रह, हे तर मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट आहे. शब्दसंग्रह तुम्ही समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, शब्द समूहाबद्दल एक, शब्द प्राण्यांची घरं, आवाज, ध्वन्यार्थ, अलंकारिक, पारिभाषिक, समुदर्शक, हे मित्रांनो तुम्ही रीड करत राहायचंय. जे शब्दरत्न आहे ना मोरा वाळंबे सरांचं, तर त्याच्यातून रीड करत राहायचंय. बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो त्याच्यातून कव्हर होतील. आता पुस्तक मित्रांनो तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं घेऊ शकतात, किंवा मित्रांनो कुणाचं पुस्तक तुम्ही घेऊ शकतात, तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घेऊ शकतात, मोरा वाळंबे. ठीक आहे, आता तुम्हाला हे तर फेमस पुस्तक आहेत मित्रांनो, तुम्हाला कुठेही मिळून जातील. आणखी इतर आयएमपी सुद्धा दिलेले आहेत, तर याच्या ज्या आहेत मित्रांनो पीडीएफ तुम्हाला आपल्या ऍपवर अवेलेबल आहे. मी व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपल्या जे ग्रुप्स आहेत मित्रांनो, ऍपवर जे ग्रुप आहे तर मी तिथे पाठवून देईल, तिथे देखील तुम्ही याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर आता इंग्लिश ग्रामर पहा. एक मित्रांनो एक गोष्ट माझ्याकडून राहिली, जो कृषीसाठी मित्रांनो जो तुम्हाला पुस्तक सांगायचं होतं, बुक सांगायचं होतं त्याच्यासाठी, तर ते माझ्याकडून राहिलं. जर तुम्ही लेक्चर बघितले, लेक्चर तुम्ही बॅच जर जॉईन केली, तर तुम्हाला पुस्तक सुद्धा घ्यायची गरज नाही. त्याच्यात नोट्स मधून मित्रांनो तुमचं सगळं काही जे आहे ते होऊन जाईल. परंतु जर तुम्हाला कृषीसाठी पुस्तक घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्ही कृषी शास्त्र व कृषी विकास, हे रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. कोणाचं आहे? रंजन कोळंबे सर. तर मित्रांनो हेच पुस्तक जे आहे ते बेस्ट आहे. कृषी शास्त्र म्हणजे कृषी हा जो घटक आहे तुम्हाला करण्यासाठी बेस्ट आहे. याच्यामध्ये सर्व गोष्टी कव्हर आहेत. हे मित्रांनो एमपीएससी साठी सुद्धा, यूपीएससी साठी सुद्धा हेच पुस्तक वापरलं जातं. तर याच्यासाठी तर ग्रामसेवकसाठी हे तर बेस्ट आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला प्रश्न संचाबाबत सांगतो ग्रामसेवकच्या. जर तुम्हाला ग्रामसेवक प्रश्नपत्रिका संच पाहिजे असेल तर हा संच अवेलेबल आहे. प्रमोशन वगैरे याचा अजिबात मी करत नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर इतर विषयांचं तर मी तुम्हाला सोबतच सांगतोय की कुठलं पुस्तक घ्यायचं. तर पहा इंग्लिश ग्रामर मध्ये काय करायचंय, तर ग्रामरचे इथे घटक पाहू शकतात. ते स्टार केले टॉपिक आहेत, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये पहा मित्रांनो स्पॉट द एरर, त्याच्यामध्ये सर्व ग्रामरचे येऊन जातं. डायरेक्ट, इनडायरेक्ट, कंजंक्शन, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, टेन्स, त्याच्यानंतर फिल इन द ब्लँक्स, याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो हे घटक येतात. आर्टिकल, क्वेश्चन टॅग, प्रिपोजिशन, सब्जेक्ट, वर्ब, अग्रीमेंट. त्यानंतर कॉम्प्रेन्शन. त्यानंतर व्होकॅब्युलरी. व्होकॅब मध्ये सुद्धा मित्रांनो अँटोनिम, सिनोनिम, करेक्ट स्पेलिंग, इडियम, फ्रेजेस, प्रोवर्ब, सेइंग, वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर मित्रांनो हे जे व्होकॅब वगैरे आहे तर व्होकॅबचं मित्रांनो व्होकॅब आणि जीके आपण टेलिग्रामला आपल्या घेत
घेत असतो. तर टेलिग्रामवर मित्रांनो तुम्ही जॉईन जर केलं नसेल, जॉईन करून घ्या, तुमचा सराव जो आहे तो होत असतो. बॅच बद्दल तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, तांत्रिक अतांत्रिक सर्व घटक मित्रांनो याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो महत्त्वाचे याच्यामध्ये फीस जी आहे ती अतिशय कमी ठेवलेली आहे. आणि मित्रांनो महाराष्ट्रातल्या बेस्ट फॅकल्टीज जे आहेत, महाराष्ट्रातले नामवंत जे मित्रांनो टीचर्स आहेत, तर ते टीचर्स मित्रांनो इथे तुम्हाला शिकवत आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे मित्रांनो इथे तुमची परफेक्ट तयारी जी आहे ती होईल. त्याच्यामुळे तुम्ही बॅच जी आहे मित्रांनो नक्कीच कन्सिडर करायचे, ॲपवर जायचे आणि जॉईन करायचे. त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता पहा. तर याच्यामध्ये मित्रांनो मॅथमॅटिक्स अगोदर मॅथ पाहू, त्याच्यानंतर आपण रिझनिंग पाहू. तर मॅथमध्ये पहा बोर्डमास, सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर सरासरी, शेकडेवारी, वेगवेगळं अंतर, रेल्वेवरील गणित, बोट प्रवाह, त्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, गुणोत्तर प्रमाण. आणि हे जे मित्रांनो भागीदारी मिश्रण याच्यावर पण येऊ शकतो, परंतु शक्यता कमी आहे. मित्रांनो स्टार केलेले टॉपिक जरी तुम्ही केले ना तरी तुमचे एक 10 ते मित्रांनो 12 जे क्वेश्चन आहे तर याच्यातून मित्रांनो यावरच प्रश्न विचारले जातील, एका विषयासाठी सांगतोय मी 15 पैकी. ठीक आहे, त्यानंतर रिझनिंग पहा मित्रांनो, याच्यामध्ये अंक मालिका, अक्षर मालिका हे बेस्ट आहे. सांकेतिक भाषा, कूट प्रश्न, बैठक व्यवस्था हे तर मित्रांनो व्हेरी IMPA IBPS चे मित्रांनो फेवरेट टॉपिक आहेत. आता TCS IBPS मित्रांनो जास्त फरक नाहीये, फक्त याच्यामध्ये मॅथ रिझनिंग मध्ये आणि इंग्लिश मध्ये मित्रांनो थोडासा फरक आहे. बाकी GK मराठी काही फरक नाही. मराठी तर तुम्हाला सोपंच विचारलं जाणार आहे, त्याच्यामध्ये शब्दसंग्रहावर तुम्ही थोडासा जास्त फोकस करा. आणि GK मध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगतो पुढे. चला, नातेसंबंध आहे, दिशानान आहे, घड्याळ आहे, दिनदर्शिका आहे. ठीक आहे, त्यानंतर सांकेतिक तुलना, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत मित्रांनो एवढ्या इम्पॉर्टंट नाहीये, परंतु IBPS जे आहे ते विचारतो म्हणून मी ते टाकलेले आहेत. तर ह्या सुद्धा तुम्ही एकदा करून घ्यायच्या. ठीक आहे, चला आता GKचा मित्रांनो, GKचा तर मोठा फार सिलेबस असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना काय करू काय नाही हे सुधरत नाही लवकर, आणि याच्यामध्ये सुद्धा डिटेल दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला डिटेल डायरेक्टली टॉपिक काढून दिलेले आहे. तर बघा, इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास करायचा आहे, जो आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे, बरोबर. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, स्वातंत्र्य चळवळ, आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट महाराष्ट्राचं काय योगदान आहे स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारताच्या, तर ते करायचं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था असतील, समाज स्थापन केलेला असेल, त्यांचे संस्थापक कधी स्थापन केली, त्यांचं कार्य काय, तत्व काय हे. त्यानंतर 1857चा उठाव का झाला वगैरे, तर त्यावर प्रश्न. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तर मित्रांनो हे तर अतिशय इम्पॉर्टंट आहे. अधिवेशन त्यांची काय झाली, सभा कुठं झाल्या, अध्यक्ष कोण होते, इम्पॉर्टंट ज्या सभा आहे, महत्वाची अधिवेशन, ते मित्रांनो लक्षात ठेवायचं. त्यानंतर भारतामध्ये प्रबोधन करण्यासाठी कोणकोणत्या समाजसुधारकांनी काम केलं, त्यांनी जनजागृती करण्यासाठी काय काय वृत्तपत्र केलं किंवा साहित्य कुठलं लिहिलं, तर ते साहित्य, वृत्तपत्र, त्यांचे संपादक, एडिटर किंवा संस्थापक यावर प्रश्न असतात. मुस्लिम लीगवर सुद्धा प्रश्न असतात. आंदोलन, सत्याग्रह मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. हे एकदा मित्रांनो सगळे आंदोलन जे आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत, कोणी कुठे केलं, कशासाठी केलं वगैरे. ठीक आहे, गोलमेज परिषद, त्यानंतर ब्रिटिश प्रशासन योजना, म्हणजे ब्रिटिश प्रशासन कोणता गव्हर्नर आला किंवा कोणता अधिकारी आला, त्याने कुठली योजना आणली, कुठली योजना अंमलात आणली, नवीन सुरू केली, तर याच्यावर प्रश्न येतात. आता TCS ला सुद्धा मित्रांनो यांनी याच्यावर प्रश्न जे आहे ते विचारलेले, महालवारी पद्धत, रयतवारी पद्धत, त्याच्यानंतर वेगवेगळे आणखी जे ब्रिटिश अधिकारी किंवा गव्हर्नर जनरल होते तर त्यांच्यावर सुद्धा प्रश्न आहेत. क्रांतिकारी चळवळवर सुद्धा मित्रांनो प्रश्न आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर तो तर TCS पॅटर्न होता, IBPS पॅटर्न होता, आणि GK साठी नाही डिफरंट काही, काय डिफरंट विचारणार आहे याच्यामध्ये, येतं लक्षात तुमच्या. आणि महाराष्ट्रामध्ये पहा मित्रांनो, IBPS ने जास्त परीक्षा घेतलेल्या नाहीये, त्याच्यामुळे त्यांना जो सिलेबस दिलेला आहे त्याच सिलेबसवर मित्रांनो ते प्रश्न काढतात, येतं लक्षात तुमच्या. त्याच्यामुळे हा जो दिलेला सिलेबस आहे त्याच्यावरच अभ्यास करायचा आहे. लय तुम्ही फार मोठ्या गोष्टी करायला गेलात तर मित्रांनो तुम्ही इथे शास्त्रज्ञ होऊ शकता. शास्त्रज्ञ तुम्हाला इथे व्हायचं नाही एवढं लवकर, नंतर व्हा तुम्ही, पण आता सध्या तुम्हाला ग्रामसेवक व्हायचंय. ठीक आहे, त्यानंतर प्रसिद्ध व्यक्ती, ग्रंथ, वृत्तपत्र, संपादक. त्यानंतर समाज सुधारक बघा, हे जे मी समाज सुधारक तुम्हाला दिलेले तर हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावर मित्रांनो प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात, तर हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला याची जी PDF दिलेली आहे मित्रांनो, तर ती PDF एकदा रीड करा. आणि हे मित्रांनो एकदा तुम्ही रीड केल्यावर लक्षात राहील का GK नाही. GK मित्रांनो हा रिव्हिजनचा विषय आहे. वारंवार मित्रांनो तुम्ही इथे रिव्हिजन करत राहिलं पाहिजे. तुम्ही आज वाचलं ना तर एक 3 दिवसांनी त्याला रिव्हिजन द्या, आठवडाभराने रिव्हिजन द्या. असं मित्रांनो तुम्ही रिव्हिजन केलं ना, तुम्ही GK तुमचं सगळं हळूहळू गोष्टी तुमच्या लक्षात राहू लागतील. आणि मित्रांनो लर्निंगची प्रोसेस अशी असते, तुम्ही जर सिस्टमॅटिक लर्न करायला गेले ना, सिस्टमॅटिक तुम्ही शिकले ना मित्रांनो, सिस्टमॅटिक सगळ्या काही गोष्टी वाचायला गेलेत ना, तर तुमच्या मेंदूमध्ये कित्येक गोष्टी मित्रांनो स्टोअर राहू शकतात. ठीक आहे, आता आमचा तुम्ही काही विद्यार्थी म्हणतात की सर तुमच्या एवढं कसं काय लक्षात राहतं, किंवा सर लोकांच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात राहतं एवढं, कारण की आमची रिव्हिजन वारंवार होते. आम्ही आता कधी टीचिंग करत असतो, सांगत असतो, चर्चा होत असते त्याच्यावर, त्याच्यामुळे आमची वारंवार रिव्हिजन होत असते. त्याच्यामुळे या सर्व काही गोष्टी अशा पाठ होऊन जातात. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही सुद्धा रिव्हिजन अतिशय इम्पॉर्टंट आहे, तरच तुमच्या गोष्टी लक्षात राहणार. रिव्हिजन प्लस मित्रांनो काय करायचं, प्रॅक्टिस क्वेश्चन, तुम्हाला प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, आता भूगोलमध्ये इथे भूगोलामध्ये तुम्हाला महाराष्ट्र पण करायचं आणि भारताचं पण करायचं. प्राकृतिक भूगोल इम्पॉर्टंट आहे. भारतात शेजारील राष्ट्र संबंध हे तर सिलेबसमध्ये डायरेक्टली दिलेले आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लोकसंख्या, नदी प्रणाली, त्यानंतर खनिज संपत्ती वगैरे सुद्धा करून ठेवा. वाहतूक व्यवस्था, सरोवर, तलाव, धबधबे, कोणत्या नदीवर कोणता धबधबा हे करून ठेवा. हवामान, ऊर्जा संसाधने याच्यावर मित्रांनो एवढा प्रश्न नाही आहेत. पर्यटन, किल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे हे इम्पॉर्टंट आहे. जाती जमाती मित्रांनो कोणत्या
राज्यामध्ये किंवा प्रदेशामध्ये कुठले आढळतात तर ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर वनसंपत्ती, आढळणारे प्राणी, कृषी विषय मित्रांनो आपण तिकडे करतोय म्हटल्यावर जीके मध्ये तर काही करायचा विषय नाही. ग्रामीण विकास पण आपण तांत्रिक मध्ये करतोय. जरी इकडे प्रश्न आला जीके मध्ये 15 प्रश्नांपैकी तरी तुम्हाला इझिली सुटून जाईल, त्याच्यामुळे याचं काही टेन्शन नाही. आता स्टॅटिक जीके मध्ये पहा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे संबंधित जिल्हा आणि प्रश्न. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्याच्या मित्रांनो तुम्हाला स्थानिक प्रश्न जे आहेत ते म्हणजे स्थानिक घटकावर प्रश्न विचारले जातील. तर लेण्या काय, तिथल्या मित्रांनो काही संस्था असतील किंवा तिथे काही नवीन गोष्टी वगैरे मित्रांनो सुरू असतील किंवा तिथला स्थानिक मित्रांनो भौगोलिक रचना काय आहे, आजूबाजूचे प्रदेश काय आहे, तर त्याच्यावर मित्रांनो तुमचा अभ्यास पाहिजे. आणि याची काळजी करू नका, तुम्हाला याच्या मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या जे आहे 34 जिल्हा परिषदच्या मित्रांनो पीडीएफ जे आहे ते बनवून दिलेले आहे प्रत्येक जिल्ह्याची माहिती. त्या मित्रांनो मी ॲपला टाकून देतो किंवा टेलिग्रामला सुद्धा पाठवून देईल, काही हरकत नाही. तर तिथून तुम्ही याचा अभ्यास करून टाकायचा आहे. त्यानंतर लोकसंगीत, सण उत्सव, राज्याचे नृत्य याच्यावर एक मित्रांनो प्रश्न असू शकतो. ऐतिहासिक वास्तू, त्याच्यानंतर वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान हे इम्पॉर्टंट आहे. चिन्हांची यादी हे एवढं इम्पॉर्टंट नाही. व्याघ्र प्रकल्पांची यादी हे इम्पॉर्टंट आहे. वारसा स्थळ मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पक्षी अभयारण्य एवढं नाही. आंतरराष्ट्रीय संस्था, त्यांचं मुख्यालय आणि भारतातील महत्त्वाचे पुरस्कार जे आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर महिला सक्षमीकरण योजना हे एक इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याच्यावर सुद्धा प्रश्न जे आहेत ते येतात. त्यानंतर महत्त्वाचे शोध आणि शास्त्रज्ञ हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर अर्थशास्त्रामध्ये बघा, आता याच्यामध्ये एवढे प्रश्न नाही विचारले जात, परंतु तुम्हाला ग्रामसेवकसाठी ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती विचारली गेलेली. त्याच्यामुळे तुम्हाला अर्थशास्त्राच्या काही कन्सेप्ट जे आहे, संकल्पना जे आहेत ते तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे. अहवाल, निर्देशांक, अर्थसंकल्प, त्याच्यानंतर ह्या ज्या संस्था आहेत तर ह्या संस्था सुद्धा माहित पाहिजे. आणि मी जसं तुम्हाला म्हटलो काही कन्सेप्ट जे आहेत त्या अर्थशास्त्राच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पंचायत राज, राज्यव्यवस्था किंवा पंचायत राजवर येऊया. तर बघा हे सगळं पंचायत राजमध्ये येतं. इम्पॉर्टंट काय, मूलभूत कर्तव्य, अधिकार, हक्क. त्यानंतर मित्रांनो भारतातील राज्य घटना, स्त्रोत, निर्मिती प्रक्रिया. त्यानंतर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण तर आपण कृषीमध्येच केलं म्हणजे तांत्रिक विषयामध्येच केलं. त्यानंतर हे बघा पंचायत राज व्यवस्था, याला डबल स्टार मारले मी, तर इथे हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. विविध आयोग, विविध संस्था जे आहेत त्यांचं कार्य काय, अध्यक्ष काय, ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता चालू घडामोडी, बरेच विद्यार्थी आता चालू घडामोडीवर मित्रांनो TCS IBPS चा नेहमी जास्त भर असलेला आहे. तर इथे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, योजना पाहिजे, शासनाच्या काय योजना आहे वगैरे. आणि इम्पॉर्टंट मी मित्रांनो तुम्हाला आहे ना करंट जे आहे लक्षात राहत नाही मुलांचं. आता तुम्ही पुस्तक कुठलंही घ्या, याच्यामध्ये पुस्तक वगैरे मित्रांनो भरपूर आहे. तर इथे मित्रांनो पुस्तक तुम्ही कुठलंही घ्या, परंतु ते वाचून तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, तुम्हाला त्याचे प्रश्न सुटले पाहिजे. याच्यासाठी मित्रांनो एक मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. डेली मित्रांनो तुम्ही ना तुमचा अर्धा ते पाऊण तास देऊन तुम्ही करंटचा चांगला अभ्यास करू शकतात. त्याच्यावर एक स्पेशल आपला व्हिडिओ होऊन जाईल. ते व्हिडिओ मित्रांनो पाहिल्यानंतर तुम्ही डेली जर ते करायला लागले ना तर करंटचे प्रश्न तुम्हाला 4-5 प्रश्न मित्रांनो याच्यावर एवढे 4-5 प्रश्न नाही विचारणार, कारण की 15 क्वेश्चन आहे टोटल. 2 ते 3 प्रश्न याच्यावर येऊ शकतात करंटवर, तर ते होऊन जातील. ठीक आहे. आर्थिक घडामोडी, पर्यावरण संबंधित घडामोडी, आंतरराष्ट्रीय संघटना, युद्ध सराव, लेटेस्ट मित्रांनो जे पुस्तक प्रकाशित झालेले ते, व्यक्ती, क्षेत्र, कार्य, विज्ञान तंत्रज्ञान एवढं नाही विचारलं जाणार, पण बाकीच्या याच्यावर विचारलं जाईल. ठीक आहे. आता मी तुम्हाला पुस्तकं जे आहेत मित्रांनो पुस्तकं सांगतो. आता आपले राहिले सांगायचे याच्या फ्लोमध्ये, बोलण्याच्या फ्लोमध्ये ते राहिले सांगायचे. मी तुम्हाला सांगतो, काय काळजी करू नका. तर मित्रांनो या टेस्ट सिरीज आहेत, आपल्या टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकतात. सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ठीक आहे. आता पुस्तकं बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. कृषीचं तर मी सांगितलं, प्रश्नपत्रिका संचय सांगितला. त्यानंतर मित्रांनो मराठीचं मी तुम्हाला पुस्तक सांगितलं. इंग्लिशसाठी तुम्ही कुठलं पुस्तक घ्यायला पाहिजे, तर इंग्लिशसाठी मित्रांनो तुम्ही सचिन जाधवर सरांचं जे पुस्तक आहे तर बेस्ट पुस्तक आहे. बाकी तुमच्याकडे MJ सेक असेल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं असेल तेही ओके. मॅथ रिजनिंगसाठी मित्रांनो तुम्ही हे पुस्तके घेऊ शकतात. आता हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला मोठे वाचतील, परंतु एकदम बेसिक पासून तुम्हाला जर व्यवस्थित स्टडी करायचं असेल, कारण की IBPS पॅटर्न आहे, तुम्हाला इथे कन्सेप्ट जे आहे तुमच्या क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर मित्रांनो हे पुस्तकं 2 घ्यायचे, मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता चाचणी. आणि हे पुस्तक नाही घेतलं तरी चालेल, बुद्धिमत्ता चाचणी, पण तुम्हाला सरावासाठी घ्यायचं असेल तर घेऊ शकतात किंवा मग आपल्या ऍपवर देखील सराव करू शकतात. जीके साठी कोणतं पुस्तक घ्यायचे आहे तुम्हाला, तर बघा सामान्य ज्ञान, ठोकळा. हे जे घटक आपण जेवढं बोललो ना मित्रांनो, आणि जेवढं जिल्हा परिषद भरतीसाठी ते सगळे घटक, आणि तेवढंच मित्रांनो याच्यामध्ये जास्त गोष्टी नाही, म्हणजे जे परीक्षेला विचारलं जाणार आहे तेच याच्यामध्ये. ठीक आहे. मराठी झालं, इंग्लिश झालं, जीके झालं, तांत्रिक झालं. ठीक आहे. आणि प्रश्न संच तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि तुम्हाला आणखी एखादा प्रश्न संच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका वगैरे पाहिजे असतील तर हे एक पुस्तक आहे जिल्हा परिषदेचं, मेशे सरांचं. ठीक आहे. एवढं लक्षात आलं. याचं मी पब्लिकेशन सांगतो, तुम्हाला आठवणार नाही वेळेवर. तर प्राईम पब्लिकेशन, आमिर शेख, प्राध्यापक आमिर शेख यांचं TCS IBPS सामान्य ज्ञान ठोकळा. ठीक आहे. असंच मित्रांनो पोस्टर आहे, याची हीच एडिशन मित्रांनो चालू आहे आणि याच्यामध्ये बेस्ट कंटेंट जे आहे ते दिलेलं आहे. ठीक आहे. आरोग्य सेवक पुरुष तुम्हाला आवश्यक नाही, बाकीचं मित्रांनो नाही घेतलं तरी चालेल. जे तुम्हाला सांगितलं मित्रांनो तेवढंच घ्या. आणि तुमच्याकडे अगोदर कुठले पुस्तक असेल तर नवीन पुस्तक घेऊ नका, जे आहे त्याच्यातूनच अभ्यास करा. आणि तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला फार जास्त पुस्तकांची सुद्धा गरज पडणार नाही. आता तुम्ही मराठी व्याकरण जर घेतलं तर त्याच्यात आवश्यकता पडणार नाही. आणि इंग्लिश तर मित्रांनो तिथं तर शिंदे सरांच्या शिकवायला, मग तिथं तुम्हाला पुस्तकाची आवश्यकता नाहीये, तुम्ही त्याच्यातूनच अभ्यास जो आहे तो तुमचा करू शकतात.
ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ग्रामसेवकचा जो आहे आपण डिटेलमध्ये सिलेबस पाहिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असतील तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो तुमच्यासाठीच आहे, आणि तुम्ही इतर कुठल्या आणखी पदासाठी फॉर्म भरला असेल त्याचा सिलेबस पाहिजे असेल तर तो देखील तुम्हाला मिळून जाईल. आणि याची पीडीएफ तुम्हाला कुठे मिळेल तर मित्रांनो याची पीडीएफ तुम्हाला ऍपवर मिळेल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, दोन्हीकडे पाठवून देईल मित्रांनो मी. तर दोन्हीकडे तुम्ही जॉईन केला असेल किंवा कुठेतरी एक ठिकाणी असेल तरी तुम्हाला ती पीडीएफ जी आहे ती अवेलेबल होऊन जाईल. आणि तुम्हाला ग्रामसेवकचा फक्त मित्रांनो तांत्रिक विषय जर करायचा असेल, फक्त तांत्रिकची बॅच जॉईन करायची असेल तर या नंबरला मित्रांनो मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा कॉल करा. आतापर्यंत तुम्ही सरळ सेवाचा अभ्यास जो आहे तो तुम्ही करत आलेला आहे, बाकी सगळ्या विषयांचा नॉन टेक्निकल झालेला आहे, परंतु तांत्रिक कृषी जो विषय आहे किंवा बाकीचे तर त्याच्यामध्ये गोष्टी आहेत तर त्या मित्रांनो तुम्हाला थोडंसं अवघड असतील किंवा तुमच्यासाठी नवीन असतील तर तुम्ही तांत्रिकची किमान बॅच मित्रांनो जॉईन केली पाहिजे. फीज मित्रांनो फार काही जास्त नाहीये, 300-400 रुपयामध्ये तुम्हाला ती बॅच उपलब्ध करून दिलेली आणि बेस्ट बॅच आहे मित्रांनो, महाराष्ट्रातली बेस्ट बॅच आहे. ठीक आहे. तर चला मित्रांनो थांबतोय आपण. हा व्हिडिओ तुमच्या ग्रामसेवक मित्रांपर्यंत म्हणजे भावी ग्रामसेवक मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो चॅनल अजूनही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला धन्यवाद मित्रांनो, थांबतोय आपण. बाय ऑल ऑफ यू.